शिवराम ज्ञानोबा कांबळे हे सोमवंशी मित्रमंडळांचे अध्यक्ष पण होते, पत्रकार पण होते आणि आंदोलनकर्ते पण होते. पर्वती पायथ्याचे जे आंदोलन झाले त्याचे पण आंदोलनकर्ते होते आणि ते अध्यक्ष पण होते. मित्रांनो, शिवराम कांबळे यांनी जेजुरी सासवड येथे सोमवंशी महार यांची एक सभा भरवली होती आणि ती सभा अशी होती, 51 गावचे सोमवंशी महार तिथे हजर झालेले होते. ते का? तर जेव्हा इंग्रजांनी महार लोकांची जेव्हा भरती करायचं बंद केले, त्या टायमाला ही 51 गावाची सोमवंशी महारांची सभा हे शिवराम कांबळे यांनी सासवड येथे भरवली आणि सासवड येथे भरवल्याच्या नंतर जे अर्ज होते त्या अर्जावरती 1588 लोकांच्या सह्या होत्या आणि ते साईन 1588 लोकांचं जे समर्थन होतं ते शिवराम कांबळे यांनी मुंबईच्या गव्हर्नरला पाठवले. तर मुंबईच्या गव्हर्नरनी दाद दिली नाही म्हणून शिवराम कांबळे यांनी त्याच्या कमिटीने हे सर्व मिळून हेच सारे दस्तावेज लंडनला पाठवले. तर मित्रांनो, 1903 साली सर्व महार बौद्ध मंडळी जी होत्या एका हाकेवरती ती धावून येत होत्या. मग विषय आत्ता असा आहे की आपण फक्त आंबेडकर जयंतीला जाऊन आपण येडं वाकडं नाचतो फक्त 14 एप्रिलला आणि त्याच्यानंतर